झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता मध्य रशियातून एक धक्कादायक बातमी आहे। युराल पर्वत रांगांमध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन उल्कापात झाला। हा उल्कापात इतका प्रचंड होता की यामध्ये हजारो जखमी झालेत। यापैकी 84 लहान मुलं आहेत। उल्कापातामुळे घराच्या काचा फुटल्या आणि या काचांमुळे लोक जखमी झाल्याचं रशियाच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलंय। याबाबत सुरुवातीला आकाशात एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडल्याचं वृत्त होतं, मात्र हे विमान नसल्याचं नंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयानं स्पष्ट केलं। या भागातल्या टाउन सेंटरच्या 19 मजली इमारतीमध्ये या स्फोटाचा हादरा जाणवला, असा अनुभव प्रत्यक्षदर्शींनी सांगितलाय। अचानक झालेल्या उल्कापातामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं। या स्फोटामुळे या भागातली मोबाईल यंत्रणाही काही काळ विस्कळीत झाली होती। एकूणच नेहरू सायन्स सेंटरचे संचालक अरविंद परांजपे आपल्याबरोबर आहे। अरविंदजी, आपण बघतोय की रशियात ज्या तऱ्हेने उल्कापात झालेला आहे, आपण बघू शकतो ही परिस्थिती इतका प्रचंड उल्कापात होता की हजारो जण जखमी झाले आहेत। काय कुठली या परिस्थितीविषयी जरा सविस्तर सांगा। एक पहिली गोष्ट मी तुम्हाला असं म्हणू इच्छितो की याला आपण उल्कापात आपल्याला म्हणता येणार नाही, कारण प्रथम दर्शनी आपल्याला असं दिसतं की एखादी मोठी अश्नी जी आहे ती पृथ्वीच्या वातावरणात आली आणि मग त्याच्यानंतर बरेच तुकडे, म्हणजे काही तुकडे झाले त्याचे, आणि असे बरेचदा घडतं असं, आणि असे ते तुकडे झाले आणि ते तुकडे जे आहेत ते वेगवेगळ्या भागावरती जाऊन पडले। पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणता येईल की ही एक महत्वाची घटना आपल्यासाठी लक्ष देण्यासारखी आहे। कारण आपण जर बघितलं की ही जी हा जो काल तुम्ही जो आपण जसं उल्कापात म्हणालात किंवा अश्नीचा पृथ्वीवरती पडण्याचं आपण बघितलं, तर तिची जी ऊर्जा जी आहे ती जवळजवळ 300,000 टन TNT इतकी आहे। म्हणजे ही प्रचंड फार मोठ्या प्रमाणात ती ऊर्जा आलेली आहे। आणि जशी आपण अगदी त्याला आपण हिरोशिमाची साठी आपण त्याचं तुलना करू शकतो। फक्त दोघांमधला फरक असा आहे की हिरोशिमाचा जे बॉम्ब पडला होता त्याची पण ऊर्जा तेवढीच जास्ती होती, फक्त ती न्यूक्लिअर होती। ही जी आहे, ही जी उल्काची पडली आहे ही नैसर्गिक दगड आहे, त्यामुळे जो काही न्यूक्लिअर रेडिएशनचा जो प्रकार आहे तो ह्याच्यातनं घडणार नाहीये। म्हणजे त्याच्यानंतर जे हिरोशिमामध्ये जे रोगराई झाली तशी ह्याच्यामुळे होण्याची शक्यता नाहीये। अच्छा, पण तरी सुद्धा ही एक महत्वाची घटना आहे। आणि ह्याच घटनेला जोडून आपण असे बघतो की काल रात्री एक दुसरा लघुग्रह जो आहे तो अगदी पृथ्वीच्या खूप जवळनं गेलेला होता, फक्त जवळजवळ 27,000 किलोमीटरवरनं। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक खगोलशास्त्रातला जो एक नियर अर्थ ऍस्टेरॉइड म्हणतात की पृथ्वीच्या जवळ येणारे जे लघुग्रह आहेत त्यांचा शोध लावणं, तर ह्याच्या कामामध्ये आपल्याला महत्वाचं वेग द्यायची गरज आहे। कारण जर समजा आपल्याला ह्याची माहिती थोडी आधी कळली असती तर त्याच्यावरती काही उपाययोजना निश्चितच। अरविंदजी, अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे। नेहरू सेंटरचे संचालक अरविंद परांजपे आपल्या बरोबर होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।